हाय नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर दुपार झाली आता. तर रानात हे चाललंय रिल्या बसवायचं. रिल्या बसवताय ना आपण काय पळले स्टार्टरची कॉईल बसवायची चाललेली. कॉईल गेली होती, झाली बसवून. आता झाकून बिकून ठेवलंय मस्त. संध्याकाळची लाईट असते. खुर्ची इथं कुणी आणलेली बसायला? खुर्ची औषध माराय मोडला एक त्याचा पंप ठेवाय आणला. कुणा तो वय मग आपा गेला घरी आणि रिल्या बसावला आणि हेच खुर्ची मग न्यायची वय घरी. तिथं ठेवा जाताना नेऊ आपण घरी. तर बसावला रिल्या. आता संध्याकाळी लाईट येते. संध्याकाळी 10 वाजता का काय लाईट येते वाटतं. मग संध्याकाळची मोटर चालू करायला लागते ना, त्याच्यामुळे आताच बसवून ठेवला रिल्या. ती कॉईल बसवली आणि आता विहीर दाखवते तुम्हाला. आणि आमच्या विहिरीत पाणी किती येते दाखवते, थांबा. कचकच पण झालं या बघा, बघितलं का? पाणी विहीरच भरली या. तर याच विहिरीचं पाणी पितो आम्ही. प्यायला पाणी लय मस्त आहे, चांगलं नारळाच्या पाण्यासारखं पाणी, लय गार छान मस्त पाणी असतं. कारण विहिरीचं पाणी प्यायची सवय लागली, दुसरं कुठलं पाणी पिऊ वाटत नाही. बोरचं पण नाही आणि बिसलरीचं ह्याचं काय पाणी नाही पिऊ वाटत. पाणी चांगलं आहे ही, त्यामुळे हे पाणी प्यायला ह्याच विहिरीतलं पाणी पितो आम्ही. इकडं मका आहे, हा मका कशी आली बघा. तर ही मका शेळ्यांसाठी केली. तुम्ही माणसाने लय छोटी दिसते मका, पण ही शेळ्यांसाठी घरातलं बी टाकलेलं आहे. ह्याचं नाही टाकलं, सीडचं बी नाही टाकलं, त्याच्यामुळं अशी दिसते मका. तर बघा ही शाळांसाठी, त्याच्यामुळं काय तुम्ही म्हणता हे बा मका अशी कसं काय एवढी छोटी दिसते, काय ती घरातलं बी असल्यामुळे अशी. आणि ह्याला मटेरियल वगैरे काय टाकलं नाही. दुसऱ्या मका टाकायच्या म्हणलं तर त्याला मटेरियल हे टाकावं लागतं. आता एवढी मका म्हणलं तरी एक दोन तरी ह्याच्या पिशव्या लागतात मटेरियलच्या. ह्याला मटेरियल वगैरे काय टाकलं नाही, त्याच्यामुळे अशी मका ही. दुसरी मका त्या शेडच्या बी टाकलेली आहे, ते तुम्ही बघितली आहेस. तर आता आली इकडल्या रानात. इकडल्या रानात आता कांदा टाकायचा आहे. तर ट्रॅक्टर पण आणलाय बघा. हो का, बघितलं का? तर इथं ट्रॅक्टर उभा केलाय आणि गवत याचायचं आता. हे थोडं राहिले गवत याचायचं, काल वेचत होती, थोडं राहिलेलं याचायचं. तर याचायचंय आता. थोडं राहिलेलं तेवढं गवत याचायचं आणि सारं टाकून कांदा टाकून घ्यायचा मस्त असं. आम्ही अगोदर सारं टाकून नंतर ना कांद्याचं बी टाकून बुजवून घेतो. तर तुम्ही कसे कसे कांदा टाकता ते तुमच्या इकडे कमेंट करून सांगा तेवढं. आम्ही तर असंच टाकतो. आमच्याकडे अगोदर सारं टाकून घेतात, नंतर बी टाकून बुजवून घेतात. तसलं बुजवणीचं हे असतं, त्याने बुजवायचं. अगोदर सारं टाकायचं. तर असं टाकतो आम्ही कांदा. तुमच्या इकडे कसं टाकतं? कोणाकोणाच्या इकडे वेगवेगळी, सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. त्यामुळे म्हणलं विचारून कमेंट करून सांगा तुम्ही की तुमच्या इकडं कसं टाकतात काय ते. तर असू द्या मग, कांदा टाकल्यावर दाखवते तुम्हाला कसं टाकलंय, कसं बी टाकलंय काय ते. बी पण आहे घरात, त्याच्यामुळं टाकायचं आहे कांदा. आणि इकडं परत पाऊस आल्या पाणी येतं. तर चालली गडबड. आता ऊन कसलं पडलंय बघा, कडक ऊन पडलंय. अजून काय पाऊस नाही काय नाही. गणपती बसल्यामुळं बहुतेक पावसाची शक्यता आहे, त्याच्यामुळं लवकरात लवकर टाकून घ्यायचं. आज नाही तर उद्या तेवढं टाकून घ्यायचं बी. म्हणजे एकदा टाकून झालं की बिनकाळजी, मग काय पाऊस आला काय आलं तरी काय अडचण नाही. त्यामुळे चालली गडबड. गवत येथून लगेच आता कल्टिटर मारून सारं टाकून घ्यायचं, परत बी टाकायचं. तर असू द्या मग, बघा आमची कांद्याची हे कसं, कांदा कसं टाकतोय ती. बाय बाय सर्वांना.